नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज काय घडलं आहे हे आपण थोडक्यामध्ये आज जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता पार्थ आणि नंदिनी हे सक्सेस पार्टीची तयारी करत असतात. त्यामध्ये मात्र एडिटिंग आणि फोटोची सगळी जबाबदारी मात्र इकडे पिहूला दिलेली असते. त्यामुळे ते फोन करून तिला विचारतात, तेव्हा ती सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, पण जास्त हुशारक्या मारू नको, काही गडबड झाली तर तुला फटके देईल. तर तेव्हा ती म्हणू लागते की तू टेन्शन घेऊ नको दादा, सगळी तयारी झाली आहे. इतक्यात मात्र आता जीवा आणि काव्य तिथे पोहोचताच. तर आता दुसरीकडे त्यांना बघून आता हे दोघे जण फोन ठेवतात. इकडे मात्र काव्या जीवा त्यांना म्हणू लागतात की छान तयारी केली आहे तुम्ही. तर दुसरीकडे मात्र आता हो, तुमच्या दोघांची सक्सेस पार्टी आहे ना, मग तयारी तर जोरात व्हायलाच हवी, असं मात्र ते दोघं बोलू लागतात. आता मात्र पुन्हा एकदा आपला प्लॅन रिटेक करूया असं नंदिनी म्हणताच तिला कळत नाही काव्याला. त्यामुळे ती विचारते म्हणजे काय, तर जीवाला सुद्धा लक्षात येत नाही. तर नंदिनी सांगते की आपण पुन्हा एकदा गेम आता सुरू करूया. तर गेल्या वेळेस त्यांनी जो गेम खेळला होता तोच गेम ते पुन्हा खेळू लागतात. इकडे पार्थवर मात्र आता डन येते आणि त्यावर पार्थ म्हणू लागतो की आता मी पुन्हा चॅलेंज खेळणार आहे. तर मात्र आता यावेळेला काव्या मात्र त्याच्यासोबत पंजा लढायला तयार होते आणि नंदिनी शिट्टी वाजून मात्र पार्थला हरवते. तर दुसरीकडे मात्र काव्याला खूपच आनंद होतो, परंतु खेळताना मात्र पार्थला जुनी काव्य आठवत असते की गेल्या वेळेस तिने खेळायला नकार दिलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पार्थ म्हणतो, आज मी हारून सुद्धा जिंकलेलो आहे. त्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावर पण आनंद येतो. तर दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा तो गेम खेळता यावा म्हणून ते पुन्हा सुरू करतात. तर आता मात्र ही जीवावर डन आलेला असतो. तेव्हा मात्र आता जीवाला काय शिक्षा द्यायची हे मात्र पुन्हा एकदा काव्या ठरवते. तर काव्या म्हणू लागते की छानशी कविता म्हणायची. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते, हे तर अगदी सोपं आहे. परंतु काव्या म्हणते, नाही, यामध्ये अजून बदल आहे, तुम्ही दोघांनी मिळून कविता करायची आहे. तेव्हा मात्र आता नंदिनी आणि जीवा हे दोघे मिळून कविता करतात आणि त्यामध्ये मात्र इतकी छान कविता करतात आणि पुढे ते शेवटी म्हणतात की लग्नानंतर आता झालंच आहे प्रेम, असं म्हणून मात्र त्यांच्या तोंडून दोघांबद्दल मनातली भावना व्यक्त होते आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलं आहे हे लक्षात येतं. त्यानंतर मात्र पार्थ आणि काव्य सुद्धा त्यांची कविता ऐकून खूप खुश होता. त्यानंतर पार्थ म्हणतो की ही कविता जर सोशल मीडियावर टाकली ना तर खूप व्हायरल होईल. तर दुसरीकडे काव्य पण खूप खुश होते की खरंच तुम्ही दोघांनी खूप छान कविता म्हटलेली आहे. आणि दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा खेळ सुरू होतो आणि त्यानंतर मात्र आता काव्यावर डन आलेली असते. तर इकडे मात्र नंदिनी म्हणते की मला माहिती आहे की माझी बहीण माझ्याबरोबर सगळं काही शेअर करते, पण तरी सुद्धा मला असं विचारायचं आहे की तू एखादी गोष्ट माझ्यापासून लपवली असेल तर तू मला ती आज सांग. तर तेव्हा मात्र आता काय सांगावं या गोष्टीचा विचार काव्या करते, परंतु दुसरीकडे मात्र आता जीवाच्या लक्षात येतं. त्यामुळे आता जीवा तिला खुणवत असतो की सत्य सांगू नको, परंतु काव्याही त्याच्याकडे बघत असते आणि आता काव्या काय उत्तर देणार या गोष्टीचा विचार मात्र सुरूच असतो. तर दुसरीकडे मात्र ती म्हणू लागते की सांगते आहेस ना. तर तेव्हा आता इकडे काव्य मोठा श्वास घेते आणि सांगू लागते की ताई, 3 महिन्यापूर्वी आम्ही डिवोर्स फाईल केली आहे. आणि हे ऐकून मात्र आता जीवाला प्रचंड धक्का बसतो आणि तेवढ्यातच मात्र नंदिनी आणि पार्थच्या चेहऱ्यावर हसू असतं. त्यावरनं आता जीवा म्हणतो, काय बोलता आहे म्हणजे तुम्ही पण? आणि तेव्हा काव्याला कळतं की नंदिनीने सुद्धा डिवोर्स फाईल केलेली आहे. त्यामुळे आता हे डिवोर्सचं सत्य चौघांसमोर आलेलं असतं. त्यानंतर मात्र आता जीवा आणि काव्या एकमेकांना म्हणतात, पण तुम्ही का फाईल केले? तुमचं तर चांगलं चालू होतं ना. तर मात्र एकमेकांबद्दल तेव्हा जे घडलं होतं ते सांगू लागतात. पुढे मात्र आता काव्या म्हणते, ताई, पण तू का हसते आहे ते सांगशील का? तर तेव्हा आता नंदिनी तिला सांगू लागते की खरं तर मला माहित नाही तुझी आणि जीवाची मैत्री कुठपर्यंत घट्ट आहे, पण माझी आणि पार्थची मैत्री ही चांगली घट्ट आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा डिव्होर्स फाईल केलं तेव्हाच मात्र आम्ही हे एकमेकांना सांगितलं होतं. त्यामुळे आता दोघांनाही माहिती होतं हे त्यांच्या लक्षात येतं. दुसरीकडे मात्र आता हे सगळं काही काव्याला पटत नसतं. तिला फार धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणून ती तिला ओढत तिथून घेऊन जाते. दुसरीकडे पार्थ सावकाश जा असं सांगत असतो. इकडे मात्र ती नंदिनीला घेऊन जाते. त्यानंतर
रूममध्ये गेल्यावर नंदिनीला अनेक प्रश्न विचारते. "ताई, हे तू का केलंस आणि कशासाठी?" असं मात्र आता ती सांगते. तेव्हा नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. त्या दिवशी मी त्यांचं लेटर वाचलं होतं आणि त्या लेटरमध्ये काय होतं हे मात्र नंदिनी आता काव्याला सांगते. तिच्या त्या बोलण्यावरनं काव्याच्या लक्षात येतं आणि काव्य तिला विचारते, "ही कधीची गोष्ट आहे?" तेव्हा नंदिनी सांगते, "ज्या दिवशी अनिशा घरी आली होती, तुझी पुस्तकं तिला द्यायची होती, त्या दिवशी हे सगळं घडलं आहे." आता मात्र सगळा प्रकार काव्याच्या लक्षात येतो. ते लेटर माझ्यासाठी होतं आणि ते ताईंनी वाचलं आहे. त्यामुळे आता काव्या डोक्यावर हात मारून घेते. परंतु आता पुढे मात्र ती काहीच बोलू शकत नाही. त्यानंतर मात्र तिला घडलेला सगळा प्रकार आठवतो, परंतु वाईट वाटतं. पण आता ताईला सांगू का या गोष्टीचा विचार करते. तर दुसरीकडे मात्र जीवासुद्धा पार्थला, "तू असं का वागला?" असं विचारू लागतो. तेव्हा मात्र पार्थही घडलेला सगळा प्रकार सांगतो, की "मी जेव्हा घरी गेलो होतो, तेव्हा मात्र माझ्या लक्षात आलं, माझे एक क्लायंट होते आणि त्यांच्यामुळे मी काव्याच्या घरी पोहोचलो आणि तेव्हा मात्र लक्षात आलं, की काव्याला डिव्होर्स हवा आहे. त्यामुळे आम्ही हे डिव्होर्सचा निर्णय घेतला." त्यानंतर मात्र नंदिनी म्हणते, "अगं, त्यात काय एवढं तू टेन्शन घेऊ नको. आता मात्र आम्ही हा डिव्होर्सची फाईल जी काही घेतलेली आहे ती मागेही घेऊ शकतो ना. त्यात एवढं काही मोठं नाही आणि आता ते मला आवडायला लागले आहे. माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. तुमची ही सक्सेस पार्टी झाली ना, की मी माझ्या मनातलं प्रेम त्यांना सांगणार आहे." त्यामुळे आता काव्याच्या लक्षात येतं, की नंदिनीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या प्रेमात आहेत. तर नंदिनी म्हणते, "मला माहिती आहे, तू सुद्धा पार्थवर खूप प्रेम करते. ते तुझ्या डोळ्यात दिसतं आहे आणि लवकरात लवकर तू त्यांना सांगून दे." तर त्यावर मात्र आता काव्या तिला होकार देते. तर दुसरीकडे नंदिनी तिला, "चल आता बाहेर जाऊया," असं सांगते. तर इकडे मात्र आता पुन्हा एकदा गेम सुरू होतो आणि त्यानंतर मात्र त्यांचा गेम खेळून झाल्यावर ते आईस्क्रीम खातात आणि पुन्हा ते सांगू लागतात, की आता यापुढे मात्र आपण चौघांनी एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही आणि कुठलीच गोष्ट अगदी सिक्रेट ठेवायची नाही. आता सुरुवात चांगली झाली आहे ना, तर मागे पाऊल टाकायचं नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, "पण ही गोष्ट फक्त आमच्या नाही, तुमच्या पण नात्याला लागू होते." तेव्हा मात्र आता चौघं जण खूप खुश होतात आणि इथून पुढे आपण असा विचार करायचा नाही, असं म्हणून आता चौघेही जण एन्जॉय करतात. तर इकडे मात्र चौघांच्या पुन्हा एकदा गोष्टी सुरू असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, "चला आता सक्सेस पार्टीची तयारी पण करायची आहे. उद्या घरी जायला उशीर होईल. लवकर जाऊया आणि झोपूया." आणि असं म्हणून ते चौघही जण तिथून निघून जातात. तर दुसरीकडे वसुंधरा आणि रम्या घरी पोहोचलेले असतात. तर रम्या खूप खुश असते. "डिनरही छान होता," असं ती म्हणते. इतक्यात मात्र आता वसुंधरा तिला म्हणते, "जरा हळू बोल, कोणी ऐकेल." तर तेव्हा मात्र ती म्हणते, "हो, हो, बरोबर आहे." त्यानंतर मात्र आता वसुंधरा सांगू लागते, की "मला असं वाटतं आहे, आपण जो काही प्लॅन ठरवलेला आहे ना, तो आपल्या थ्रू त्यांच्यासमोर गेला नाही पाहिजे." तर रम्या म्हणते, "पण मला असं झालं आहे ना, की कधी एकदा हा बॉम्ब फुटला जाईल." परंतु इकडे वसुंधरा तिला समजावते, "हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जर हे आपल्या थ्रू झालं ना, तर त्यांचं तर भांडं फुटायचं हे बाजूलाच राहून जाईल, परंतु आपणच मात्र यामध्ये अडकू आणि यामुळे आता रम्या घाबरते." तर तेव्हा रम्या म्हणते, "हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. मग आपल्या थ्रू नको, हे दुसरं कोणा थ्रू कळलं पाहिजे. पण असा बळीचा बकरा कोण आहे, ज्याच्या थ्रू आपण हे सत्य सगळ्यांसमोर पोहोचू?" आणि ह्या गोष्टीचा विचार मात्र त्या दोघीजणी करू लागतात, की काय करायचं, कोणाला आपण शोधायचं आणि हे सगळं सत्य कोणामुळे बाहेर काढायचं. इतक्यात तिथे पिहू पोचते आणि ती रम्याताई म्हणून आवाज देते. तिला बघताच मात्र आता वसुंधरा आणि रम्याच्या डोक्यामध्ये प्लॅन शिजत असतो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की रम्या वसुंधराला म्हणते, की बळीचा बकरा स्वतःहूनच चालत आला आहे आपल्यापर्यंत आणि आता मात्र पिहूच्या मदतीने ते सगळे फोटो ते पार्टीमध्ये अरेंज करण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणू लागते, की "आता आपण काउन्सिलरला भेटायचं नाही." तर पार्थ म्हणतो, "का बरं?" तर त्यानंतर मात्र काव्या तिच्या मनातील प्रेम व्यक्त करून आता पार्थ आणि काव्या डिव्होर्स मागे घेणार हे मात्र नक्की करतात. तर दुसरीकडे रम्या मनाशी म्हणते, "आई, तू ते सगळे काही पुरावे नीट ठेवले आहे ना?" तर ती होकार देते, "काळजी करू नको. त्या बॅगेत मी व्यवस्थित ठेवलेले आहे." पण त्यांच्या घरातील साफसफाई करणारी बाई ही बाजूला बॅग काढते आणि साफसफाई करते. तेव्हा मात्र ती बॅग खाली पडते आणि जिन्यावरनं खाली कोसळते. तिथे मात्र आता मानिनी फोनवर बोलत उभी असते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.